नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज आपण एका काल्पनिक कथेबद्दल ऐकणार आहात. ही कथा आहे अशा एका मुलीची जी रडली पडली पण थांबली नाही, जिने आपल्या अश्रूंचे रूपांतर घामात केलं आणि अपमानाचे रूपांतर यशात केलं. झोपडपट्टी ते बिझनेस टायपून शून्यातून शिखराकडे जाणारा हा प्रवास सादर करत आहोत. साया शून्यातून शिखराकडे. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात कुठून होते? कधीकधी ती एका लहानशा पावलाने होते, पण काही प्रवास ते संघर्षाच्या आगीतूनच सुरू होतात. साया शून्यातून शिखराकडे ही अशीच एक गोष्ट आहे, आणि आज आपण त्या एका क्षणाबद्दल बोलणार आहोत ज्याने तिचं अख्खं नशीबच बदलून टाकलं. विचार करा, मुंबईची एक अशी गल्ली, इतकी दाट की सूर्यप्रकाश सुद्धा आत यायला घाबरतो, जिथे आशेला जागाच नाहीये. भिंती गरिबीची कहाणी सांगतात, आणि कानावर काय पडते? कुत्र्यांचं भुंकणं, भांड्यांचा आवाज आणि एका दारुड्याची किंकाळी. हेच तिथलं रोजचं संगीत. पण याच गोंधळात एक स्वप्न हळूच श्वास घेत होतं. तर अंधारातील एक स्वप्न. हे स्वप्न होतं सायाचं. म्हणजे बघा, परिस्थिती कितीही वाईट असो, पाय चिखलात असले तरी तिची नजर मात्र आकाशातल्या ताऱ्यांवर होती. आणि हाच तिच्या संघर्षाचा मूळ पाया होता. पण ही जी काही शांतता होती ना, ती एका मोठ्या वादळाच्या आधीची होती. दार धाडक्कन उघडतं आणि आत येतो गणेश, सायाचा बाप. डोळे लाल बुंद, चालताना तोल जातोय आणि चेहऱ्यावर फक्त आणि फक्त राग. आता इथूनच खरं वादळ सुरू होणार आहे. ए शांते, पैसे कुठे लपून ठेवलेत? काढ पैसे बाहेर. हे शब्द ऐकलेत? ही फक्त पैशांची मागणी नाहीये. हा एका व्यसनाचा आवाज आहे, एक आक्रोश. गणेशच्या बोलण्यातून त्याची हताशा आणि क्रूरपणा दोन्ही स्पष्ट दिसतंय. त्याला फक्त एकच गोष्ट हवी आहे, दारू, आणि त्यासाठी तो काहीही करू शकतो. आणि या आवाजाला उत्तर काय मिळतं? एका आईचा कातर आवाज. ते पैसे सायाच्या कॉलेजच्या फीससाठी आहेत. तिची परीक्षा जवळ आली आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे एका क्षणाची नशा, आणि दुसऱ्या बाजूला एका मुलीचं अख्खं भविष्य. हा लढा आता फक्त पैशांचा राहिलेला नाही, तर स्वप्नांचा आहे. आणि हा सगळा वाद, हे सगळं भांडण कशावरून चाललंय माहितीये? फक्त 50 किंवा 100 रुपयांसाठी. खरंच? म्हणजे एका मुलीच्या शिक्षणाची किंमत एका दारूच्या बाटलीपेक्षाही कमी? हीच तर त्यांच्या गरिबीची आणि हतबलतेची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. शिक्षण? पोरगी आहे ती, आज ना उद्या धुणेभांडीच करायची आहे तिला. हे शब्द ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. हे फक्त एका दारुड्या बापाचा विचार नाहीयेत, ही तीच मानसिकता आहे जी आजही आपल्या समाजात कित्येक मुलींना पुढे जाऊ देत नाही. गणेशच्या डोक्यात सायाचं भविष्य ठरलेलं आहे, चूल आणि मूल. तिच्या स्वप्नांना त्याच्या लेखी काहीच किंमत नाही. मुलीचा विद्रोह, आणि मग एक आवाज येतो, कानाखाली मारल्याचा. क्षणभर सगळं स्तब्ध, शांत. पण ही शांतता एका नव्या वादळाची सुरुवात आहे. कारण त्या एका आवाजाने सायाच्या आत जी आग धुमसत होती ना, ती आता बाहेर येते. आता ती फक्त एक मुलगी राहत नाही, तर आपल्या आईची ढाल बनते. इथून तिच्या विद्रोहाची ठिणकी पडते. करोडो? आरसा बघितलाय का कधी? बाप आपल्याच मुलीच्या स्वप्नांना असं चिरडतोय. तो तिला वास्तवाचा, तिच्या गरिबीचा आरसा दाखवतोय. हे शब्द नाहीयेत, हे शस्त्र आहे जे थेट तिच्या आत्मविश्वासावर हल्ला करतंय. तो तिला सांगू पाहतोय की तुझी लायकी नाहीये. पण गणेशच्या या शब्दांनी ती तुटत नाही. उलट तिच्या आतली आग आणखीनच भडकते. आणि मग ती उत्तर देते, नाही, ही गर्जना आहे. एक दिवस असा येईल जेव्हा हीच साया करोडांमध्ये खेळेल. ही धमकी नाहीये, हे तिने स्वतःच्या नशिबाला दिलेलं एक चॅलेंज आहे. याच क्षणी साया ठरवते, तिचं भविष्य आता ती स्वतः घडवणार. शाईने लिहिलेली शपथ. वादळ तर निघून गेलंय, पण घराला उद्ध्वस्त करून. घरात आता शांतता आहे, फक्त आईच्या रडण्याचा आवाज येतोय. साया तिला जवळ घेते, तिला सावरते. इथे आता बोलायला शब्दच नाहीत, पण दोघींच्या डोळ्यात एकच गोष्ट दिसतेय, एक निर्धार, की आता बस, हे असं पुन्हा कधीच होणार नाही. उपाशीपोटी, मेणबत्तीच्या प्रकाशात. त्या रात्री घरात जेवण बनलं नाही, चूल पेटलीच नाही, पण सायाच्या मनात एक वेगळीच ज्योत पेटली होती, ज्ञानाची. पोटाची भूक तर होतीच, पण त्यापेक्षाही मोठी होती भविष्याची भूक. आणि त्या मेणबत्तीचा छोटासा उजेड तिच्या मोठ्या स्वप्नांना रस्ता दाखवत होता. आणि त्याच अंधुक प्रकाशात ती आपल्या एका फाटलेल्या वहीचं पान उघडते आणि त्यावर लिहिते, मी माझं नशीब स्वतः लिहीन. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही एक शपथ आहे, एक निश्चय आहे. हा एक करार आहे जो तिने स्वतःच्या आयुष्याशी केलाय, आणि हा करार ती आता कधीच मोडणार नाही.
घरातली लढाई तर सायानं जिंकली, पण तिला हे माहीत नाहीये की खरं युद्ध तर घराबाहेर सुरू होणार आहे. हे जग नावाचं जे रणांगण आहे तिथे कोणती नवीन संकटं तिची वाट पाहत असतील. तिने लिहिलेली ही एक ओळ, ही एक शपथ तिला कुठपर्यंत घेऊन जाईल याचा विचार नक्की करा, कारण कहाणी अजून संपलेली नाहीये. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये.